नेमकी मुदत कधीपर्यंत होती आणि पूर्ण झालेलं नाही काम अद्याप किती दिवस लागतील तरी ह्या गोष्टीला आणि जूनपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती किंवा असं बोललं जात होतं. आपल्याला माहिती होतं रस्ता चालू करण्यापूर्वी की पावसाळ्यामध्ये येतोय आणि बोला ना. अपेक्षित आहे ते उत्तर दिलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना माझा प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, त्यांनी प्रश्नाचं उत्तर न देता त्यांनी पळ काढलेली आहे. गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर असणाऱ्या हिरण्यकेशी पुलावरील भडगाव पूल जो आहे, या पुलाच्या पर्यायी व्यवस्था म्हणून जो रस्ता काढण्यात आलेला होता तो नदीपात्रातून काढण्यात आलेला होता आणि तो कालपासून तो बंद करण्यात आलेला आहे. कारण नदीपात्रातलं जे पाणी आहे, पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. आजरा तसेच आंबोली परिक्षेत्रामध्ये जो पाऊस पडत आहे त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर हिरण्यकेशीच्या या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचा धोका आता जाणवत असल्याने हा रस्ता काल बंद करण्यात आलेला आहे आणि आज आपण पाहिलं तर रस्ता खचलेला आहे. दोन्ही बाजूनी अगदी जोरात पाणी वाहत असताना जिल्ह्याचे एक्झिक्युटिव्ह जे इंजिनियर जे आहेत भाऊसाहेब हजारे यांनी इथे व्हिजिट केलेली आहे. काय सांगाल, काय परिस्थिती आहे नेमकी? पुलाचं काम अद्याप झालेलं नाही, पर्यायी रस्ता देखील खचलेला आहे. त्या अनुषंगाने आपली प्रशासनामार्फत काय करताय? या ठिकाणी जुना पूल होता 1960ला बांधलेला, तो अपूर्ण पडत होता किंवा त्यावर वारंवार प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी येत होतं आणि दर पावसाळ्यात किमान 5 ते 6 वेळा हा पूल वाहतुकीस बंद करायला लागत होता. तर त्यासाठी नवीन पूल मंजूर केला आणि नवीन पूल मंजूर झाल्यानंतर फास्ट त्याची निविदा प्रक्रिया फास्ट करून घेतली, डिझाईन्स दिले आणि काम सुद्धा कॉन्ट्रॅक्टरनं वेळेच्या अगोदर पूर्ण केलेलं आहे. टोटल स्ट्रक्चर हे जवळपास 250 मीटर लांबीचं आहे. 245 मीटर लांबीचं RCC पूल आणि त्याचे बॉक्सेल असं 250 मीटर लांबीचा पूल त्यांनी जवळपास 6 महिन्यातच पूर्ण केला आहे. वेळेआधीच त्यांना जे टाइम लिमिट दिलेलं असतं टेंडरनुसार त्याच्या अगोदरच त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्या पुलाचा पर्यायी मार्ग जो काढलेला होता तो परवाच्या पावसामुळे तो थोडा कट झालेला आहे. तो पर्यायी आणि तात्पुरत्या स्वरूपाचाच होता. तो या पुलाचा शेवटचा स्लॅब झालेला आहे तो साधारणतः 30 तारखेला झालेला आहे. 30 तारखेनंतर कॉन्क्रीटला क्युरिंगसाठी जो कालावधी द्यावा लागतो टेक्निकली तो साधारणतः 21 दिवस ते 28 दिवसाच्या दरम्यान असतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही जर रेलिंग वगैरे नवीन पुलाची पूर्ण करून ट्रॅफिकला पूल ओपन करण्यात येणार आहे. नेमकी मुदत कधीपर्यंत होती आणि पूर्ण झालेलं नाही काम अद्याप अपूर्ण आहे? ऑक्टोबर ना मेजर काम संपलेलं आहे. फक्त रेलिंगच बाकी आहे आणि रेलिंग आणि शेवटचा स्लॅब झालेला आहे त्याचं क्युरिंग हे 28 दिवसाचं पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ट्रॅफिक सोडणार आहोत आपण. दोन्हीकडचे अप्रोच पण झालेले आहेत. जून पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती किंवा असं बोललं जात होतं. बघा, पुलाचं काम हे ऍक्च्युली जानेवारीमध्ये चालू झालं. जानेवारीपासून जर बघितलं 6 महिन्यात 250 मीटर लांबीचा पूल पाण्यातलं काम आहे. त्यानंतर ह्याच्या पाईल्स आहेत, पाईल्सच्या स्ट्राटामध्ये व्हेरिफिकेशन झालं, म्हणजे व्हेरिएशन झालं. त्याचं अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त खाली जायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी असतात, अडथळे असतात पाण्यातलं काम करत असताना. त्या सगळ्यावर मात करत त्यांनी वेळेत काम पूर्ण केलेलं आहे. आता फक्त क्युरिंग पिरियड झाला आणि रेलिंग झालं की ट्रॅफिकला आम्ही ते सोडणार आहे. किती दिवस लागतील तरी ह्या गोष्टीला? आणि 21 तारखेपर्यंत अपेक्षित आहे आणि 1 आठवड्याभरात आम्ही रिव्ह्यू घेऊन आणि परत तुम्हाला डेट सांगतो. आपल्याला माहिती होतं रस्ता चालू करण्यापूर्वी की पावसाळ्यामध्ये येतोय आणि बोला ना. अपेक्षित आहे ते उत्तर दिलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना माझा प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, त्यांनी प्रश्नाचं उत्तर न देता त्यांनी पळ काढलेली आहे. खरं तर अधिकाऱ्यांनी असं निघून जायला नको हवं होतं. त्यांना आम्ही विचारत होतो की विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, व्यापारी, दूध वाहतूक करणारे वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना रस्ता बंद झाल्यामुळे 15 ते 20 किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे वेळेचे आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्याला जबाबदार कोण? जूनमध्ये पाऊस चालू होतो तर त्याआधी का काम पूर्ण झाले नाही? आणि जर काम पूर्ण होणार नव्हते तर आधीच का नागरिकांना त्या पद्धतीच्या सूचना का केल्या नाहीत? पण ते उत्तर न देता निघून गेले. त्यांनी पुलावरून वाहतूक चालू करण्याची 21 जुलै तारीख दिली आहे. तेव्हा वाहनधारकांना 21 जुलैची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.